आधी भ्रष्टाचार केला, तो लपवण्यासाठी क्लार्कचं अपहरण केलं आणि यानंतर ट्रस्टचे कार्याध्यक्ष आणि सरपंच तुरुंगाच्या आत गेले. तुम्हाला ही स्टोरी एखाद्या चित्रपटाची वाटेल, पण हा तमाशा आहे तमाशा. तुमच्या आमच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांनी संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूरची काय अवस्था करून ठेवली त्याची कहाणी उलगडूया. नमस्कार, मी हर्षद शेजाळ. तुम्ही पाहताय बेलभंडार. ज्याला वाटे उद्धार व्हावा त्याने बाळूमामा गुरु करावा, हा श्लोक आहे. वास्तवात मात्र ज्याला वाटे भ्रष्टाचार करावा त्याला संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ट्रस्टी नेमावा, अशी परिस्थिती झाली आहे. तुम्ही आम्ही दान केलेल्या पैशातून 39 गुंठे जमिनीची खरेदी झाली आणि या खरेदीतून भ्रष्टाचार फोफावला. तो रोखण्यासाठी कसं अपहरण झालं, ट्रस्टींना कसा तुरुंगवास झाला आणि या सगळ्या प्रकरणानंतर काही महत्वाचे प्रश्न उभे राहत आहेत, त्याच्याकडे बघूयात. आधी हा व्हिडिओ पहा. पैसे भोंदू बाबांना देऊ नका, ट्रस्टला द्या, असं म्हणणारे हे जे महाशय आहेत यांचं नाव आहे लक्ष्मण बाबूराव होडगीर. हल्ली काही बेरोजगार लोक भोंदू बाबा बनून श्री भक्तामध्ये गैरसमज पसरून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची आहे त्यांनी आदमापूर येथे येऊन रीतसर द्यावी. हे संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष आहेत. म्हणजे सध्या आहेत, आता किती दिवस राहतील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. ही व्यक्ती साधी सुधी नाही. BSF मध्ये 17 वर्ष देशाची सेवा केली, त्यानंतरची 27 वर्ष बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मध्ये काम केलं. त्यांच्याकडे सेवेकरी म्हणून पाहिलं गेलं. सेवेकऱ्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या आल्या. सेवेकरी कार्याध्यक्ष झाले. माजी सैनिक असणारा ट्रस्टचा कार्याध्यक्ष. यांनी ट्रस्टचं रक्षण केलं पाहिजे, भावी भक्तांचं संरक्षण केलं पाहिजे, सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, पण त्यांच्यावरतीच अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. याच्यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकत नाही की एक माजी सैनिक ज्याने भारत मातेचं रक्षण केलं, संरक्षण केलं, सेवा बजावली, आज त्यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. हे अपहरण झालं होतं एका क्लार्कचं आणि यामागे आहे एका जमिनीचा गैरव्यवहार. 27 ऑक्टोबर 2025 गारगोटी बस स्थानकावरून बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे जे क्लार्क आहेत अरविंद गणेश स्मार्त यांचं अपहरण झालं. त्यांना फये इथल्या रेस्ट हाऊस वरती नेण्यात आलं. या अपहरणाच्या केंद्रभागी बाबूराव होडगीर आहेत, हे तर आपण जाणतोच. पुढं काही आणखीन लोक होती, त्यांची नावं येतील, पण तुम्ही हा विषय समजून घ्या की या अपहरणाच्या म्हणजे 27 ऑक्टोबरला अपहरण झालं, त्याच्या 13 दिवस आधी 13 ऑक्टोबरला संत बाळूमामा देवस्थानमध्ये बाळूमामांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला होता. आदमापूर देवस्थान मंदिर परिसरातल्या मातीच्या कणाकणात संत बाळूमामांचं अस्तित्व आहे. त्याला आपण दैवभूमी म्हणतो. अशा ठिकाणी हे भ्रष्टाचाराचे भस्मासूर कसे मोठे झाले आणि त्यांनी दहशतीच्या जोरावरती क्लार्कला आपल्या म्हणण्यानुसार प्रोसिडिंग बदलायला लावली होती. हीच ती वेळ होती जेव्हा ठरणार होतं की देव मोठा की दहशत मोठी. हा सगळा घटनाक्रम ज्या वेळेला आपण उलगडू त्यावेळेला तुम्हाला बाळूमामांची ताकद दिसून येईल. बाळूमामांनी काठी फिरवली, अन्याय करणारे तुरुंगात गेले, भ्रष्टाचार करणारे लवकरच ट्रस्टच्या बाहेर जातील आणि जगाचा मालक माझा तुमचा बाळूमामा कसा न्याय करतो याची प्रचिती आता जगाला येणार आहे. हा सगळा घटनाक्रम उलगडताना काही महत्वाच्या तारखा आणि त्या दिवशी काय घडलं हे पाहूयात. सदरचं अपहरण झालं होतं जुलै 2025चं प्रोसिडिंग बदलावं. या प्रोसिडिंग प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे 2015ला तत्कालीन सचिवांनी केलेला चमत्कार. या चमत्कारावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो किंवा इथं आय बटनावरती तुम्हाला हा व्हिडिओ दिसून येईल, तो पण व्हिडिओ बघा. पण आता सुरुवात करूयात की नेमकं काय झालं होतं. 2015ला आदमापूरच्या गट क्रमांक 191ची 23 गुंठ जमीन देवस्थानच्या निधीतून देवस्थानसाठी खरेदी करण्यात आली. या पैशातून भक्तांसाठीचं भक्तनिवास उभं राहणार होतं आणि सोयी सुविधा होणार होत्या. निधी देवस्थानचा खर्च झाला, जमिनीची खरेदी झाली आणि मालक म्हणून नाव लागलं तत्कालीन सचिव रावसाहेब वीरप्पा कोणकरी. 2015ला आदमापुरात एक जमीन खरेदी करण्यात आली. ही जमीन आदमापूर देवस्थानने पैसे करून खरेदी केली, मात्र नाव कोणाचं लागलं, तत्कालीन सचिवांचं. 10 वर्षांचा काळ जातो आणि सचिव देवस्थानचा निधी खर्च करून ज्या जमिनीचा मालक बनले होते ती जमीन वटमुक्त्यार पत्राद्वारे प्रकाश पांडुरंग मांगले आदमापूर यांना विकली जाते.
प्रकरण इथं थांबत नाही. हीच जमीन प्रकाश पांडुरंग मांगले यांनी पुन्हा देवस्थानला विकली 1,68,02,500 रुपयांना. मी परत सांगतो, 2015ला पैसे वापरले देवस्थानचे, जमीन खरेदी झाली देवस्थानासाठी असं दाखवलं आणि त्याच्यावरती नाव लावून घेतलं सचिवांनी स्वतःचं. यानंतर सचिवांनी गावातल्याच एका व्यक्तीला ही जमीन पुन्हा विकली आणि त्या व्यक्तीने ही जमीन फिरून देवस्थानला विकली. हा चमत्कार आहे, चमत्कार. मात्र हे प्रकरण बाहेर पडलं आणि आबरूचं खोबरं झालं. किती रुपयासाठी? 1,68,02,500 रुपयांसाठी. मी जेवढी काही माहिती सांगितली हे सगळं बातमीपत्रांमध्ये छापून आलेलं आहे, तुम्हाला ते पाहता येईल. हे पित्तळ उघडं पडल्यानंतर जमीन परत करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र याच्यातले जे काही लाभार्थी कारभारी आहेत ते पैसे द्यायला टाळाटाळ करतायत. या एकूण प्रकरणात काही प्रश्न उभे राहतात. प्रश्न पहिला, 1,68,00,000 रुपये देवस्थान समितीनं कोणाच्या नावावर आरटीजीएस केले? प्रश्न दुसरा, ज्याच्या नावावर ही रक्कम आरटीजीएस झाली त्यांनी कोणाकोणाच्या खात्यात रक्कम वर्ग केली? प्रश्न तिसरा, देवस्थानकडे ही जमीन सोपवण्यासाठी कोणत्या हालचाली सुरू आहेत? या एकूण प्रक्रियेवर सचिवांनी दिलेलं उत्तर प्रचंड विनोदाचं आहे आणि हास्यास्पद आहे. सचिव काय म्हणतायत की अनावधानाने हा व्यवहार झाला, चुकून ही जमीन त्यांच्या नावावरती झाली. 1.5 कोटीला 18 लाख जास्त इतक्या किमतीची जमीन चुकून त्यांच्या नावावरती होते. आता चुकून हुकूनची एक गोष्ट सांगतो. तुमच्या खिशातनं एखादी 10 रुपयाची नोट पडली, तुमच्या ते लक्षात येत नाही, किरकोळ नोट आहे. ज्या वेळेला 500 रुपये पडतात ना की त्यावेळेला तुम्ही प्रचंड विचार करता की कसे गेले, काय गेले. अनावधानाने जो माणूस 1.5 कोटीचा व्यवहार करत असेल, अनावधानाने लक्ष नसताना जो माणूस 1.5 कोटीचा व्यवहार करत असेल तर सावध व्यवहार यांचे किमान 1,500 ते 2,000 कोटींचे होत असतील. माझा प्रश्न आहे की मग यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? तुमच्या माझ्या खिशातून. क्लार्कचं अपहरण करून त्याच्यावरती दबाव टाकण्यात आला होता. या व्यवहाराच्या प्रोसिडिंगमध्ये बदल करावेत आणि सोबतच 2 जणांची नावं विश्वस्त म्हणून ट्रस्टीवरती घ्यावीत. जीवाच्या भीतीनं क्लार्कनं सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या सगळ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं सामर्थ्य आणि धैर्य जे त्याच्या मनात आलं, जे त्याच्या मनगटात आलं, याच्या मागं बाळूमामांचीच ताकद आहे, बाळूमामांच्या भंडाऱ्याची शक्ती आहे. या अपहरण नाट्यात आरोपी असणाऱ्यांची नावं पुढील प्रमाणे: संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, आदमापूरचे सरपंच तथा विश्वस्त विजय गुरव, आनंदा मारुती पाटील, मारुती ज्ञानदेव पाटील, सोबतच विनायक कुंडलिक पाटील राहणार मुदाळ यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 3 जण तुरुंगवास भोगतायत सध्याच्या घडीला. विशेष बाब म्हणजे आधी मी जितके नावं घेतली त्यात एक महाशय असे आहेत ज्यांनी कोल्हापूरच्या शासकीय कार्यालय पुढे चपलेने मारहाण दुसऱ्या ट्रस्टीला केली होती, जे स्वतः एक ट्रस्टी होते किंवा त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी ट्रस्टी होतं. इतके महामहिम म्हणजे अपहरण करणारे, भ्रष्टाचार करणारे, चपलेने एकमेकाला मारहाण करणारे, इतके महान कर्तृत्व असणारी सगळी लोक संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टीवरती आहेत. त्यांच्या कारभारात संत बाळूमामा देवस्थान मंदिर किती प्रगती करते हे याचा विचार करूनच मला आश्चर्य वाटतंय, हसायला येतंय. जे काही असेल ते आपण पुढे बघू. 9 नोव्हेंबर 2025ला संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवरती घंटानाद मोर्चा झाला. या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं निखिल मोहिते यांनी. हलसिद्धनाथ भक्त सेवेकरी मंडळाचे निखिल मोहिते हे अध्यक्ष. त्यांनी हा घंटानाद मोर्चा करण्याआधी प्रचंड आरोप ट्रस्टींवरती केले होते. त्यांचे आरोप पुढील प्रमाणे. त्यांचं म्हणणं असं होतं की बाळूमामांकडे संपूर्ण महाराष्ट्रभरातले लोक येतात. अशा परिस्थितीत फक्त आदमापूरचेच ट्रस्टी या मंदिरावरती काय आहेत? बाळूमामाला जर आपण जगाचा मालक म्हणतो, संपूर्ण भारतभरातनं तिथं जर लोक श्रद्धेनं तिथे येतात, दानधर्म करतात, पण मग कारभार फक्त एकाच गावातल्या विशिष्ट लोकांनाच का, असं मोहितेंचं म्हणणं होतं. सोबतच मोहितेंचे आरोप होते की ऊस बिल, मेंढ्या, भंडारा उत्सव आणि अन्नधान्य खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो किंवा या ठिकाणी अनागोंदी माजलेली आहे. देवस्थानवरती एक हाती सत्ता राहावी म्हणून ट्रस्टी फिरून फिरून आपल्याच नातेवाईकांना पुन्हा पुन्हा देवस्थानवरती ट्रस्टी करतायत आणि ते सुद्धा आदमापूर गावातलेच. यासोबतच मोहितेंनी एक प्रश्न केला होता की एका धर्मदाय सहआयुक्तांनी ट्रस्ट बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. ट्रस्टमध्ये कोणत्या प्रकारचा किती भ्रष्टाचार झाला ह्याची आकडेवारी सांगण्यात आली होती. यानंतर धर्मादाय आयुक्तांना बदलण्यात आलं. त्याच्यानंतर जो निकाल आला तो
तत्कालीन ट्रस्टींच्या बाजूने आला. म्हणजे विचार करा, एक धर्मादाय सहआयुक्त ट्रस्ट बरखास्त करतात, हिशोब करतात, भ्रष्टाचार झाल्याची आकडेवारी समोर मांडतात, कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याची नोंदणी करतात आणि पोलीस कारवाईपर्यंत ह्या सगळ्या घटना जातात. ते धर्मादाय सहआयुक्त अचानकपणे हटवले जातात आणि त्यांच्या जागेवरती जे धर्मादाय सहआयुक्त नव्याने येतात ते मात्र जुन्या ट्रस्टींना क्लीन चिट देतात. आता तर भ्रष्टाचार आपण बघितला, मारहाणीच्या घटना बघितल्या, भ्रष्टाचार होतोय का तर याचे ढळढळीत पुरावे आहेत. मग कारवाई करणारा धर्मादाय आयुक्त बरोबर की कारवाई माग घेऊन जुन्या ट्रस्टींनाच पुन्हा सत्ता देणारा, चोरांच्याच हातीत कोलीत देणारा धर्मादाय सहआयुक्त बरोबर? याच्यावरती मी टिप्पणी करत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोण बरोबर कोण चुकीचं. 9 सप्टेंबरच्या मोर्चानंतर धैर्यशील भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की जे चुकीचे आहेत, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरतीच कारवाई करा, उरलेल्यांना सोडून द्या. सोबतच त्यांचा आक्षेप असा होता, रविवारी इतके भक्तगण येतात, मग रविवारीच मोर्चा का ठेवला? या सगळ्या मोर्चातून बाळूमामांची देवस्थानची बदनामी होते असं भोसले म्हणतायत. हे तेच भोसले आहेत जे म्हणत होते की संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टची जर कोणी बदनामी करल तर त्याच्यावरती म्हणजे पत्रकार युट्यूबर्स वरती आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल करू. त्याला मी प्रत्युत्तर दिलं होतं की आमच्यावरती गुन्हे दाखल करा, बाळूमामा न्याय करतील. हा सगळा उंदरा मांजराचा खेळ ट्रस्टमध्ये सुरू आहे. या पार्टीची सत्ता गेली की ही पार्टी सत्तेत येते, ही पार्टीची सत्ता गेली की या पार्टीची सत्ता येते. दोघेही एकमेकांचे भ्रष्टाचार वरचेवर काढत असतात. हा भ्रष्टाचार कसा समोर आलाय, कोणी काय केलं आणि काय 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 त्याच्या बिटवीन द लाईन्स आहेत ते कधीतरी पुढच्या व्हिडिओत आपण डिस्कस करूच. शेवटी मला इतकंच म्हणायचं आहे की संत बाळूमामांना आपण जगाचा मालक म्हणतो. अशा बाळूमामांच्या देवस्थानचा कारभार पाहणारी जी ट्रस्ट आहे ती मात्र आदमापूर प्रायव्हेट लिमिटेड प्रमाणे चालते. चालवा, जोपर्यंत भ्रष्टाचार होत नव्हता तोपर्यंत आम्हाला कोणताही आक्षेप नव्हता. बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा कारभार एका रजिस्टर वरती चालतो, त्याच्या पलीकडे कोणतंही कागदपत्र नाहीयेत. त्या रजिस्टर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धांदली केली गेली, क्लार्कचं अपहरण केलं गेलं, पानं फाडण्यात आली, पाहिजे ती नावं घालण्यात आली. एकमेकांना गोवण्याचे, भ्रष्टाचाराचे, अपहरणाचे, मारहाणीचे हे सगळे माकड चाळे जिथं चालू आहे त्याच्यामुळं संत बाळूमामा देवस्थानची बदनामी होतीये. आमचं काम खरं सांगणं आहे आणि आम्ही बदनामीच्या बाजूने नाहीत, आम्ही सुधारणेच्या बाजूने आहोत. दान धर्म करण्याचा अधिकार जर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना असेल तर बाळूमामा देवस्थान ट्रस्ट वरती जाऊन देवस्थानचा कारभार बघण्याचा, त्याच्यात सुसूत्रता आणि स्वच्छ पारदर्शीपणा आणण्याचा अधिकार सर्व जात समूहातल्या लोकांना आहे. संत बाळूमामांना आपण जगाचा मालक म्हणतो. संपूर्ण जगभरात बाळूमामांची ख्याती गेली पाहिजे, बाळूमामांचा उदो उदो झाला पाहिजे, यासाठीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. ते आपण सगळ्यांनी केले पाहिजेत. मात्र हे करताना संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोण करू पाहतंय? संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा उपयोग फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराची खाण खणायला कोण करतंय? याचं उत्तर आपल्या समोर आहे. दोन्ही पार्ट्यांमध्ये उंदरा मांजरांची लढाई आहे. आता वेळ आली आहे संघर्षाची. तुम्ही जर स्वतःला संत बाळूमामांचे प्रामाणिक भक्त मानता, बाळूमामांच्या सत्वावर आणि तत्वावरती जर आपण चालतो तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, परीक्षा देण्याची वेळ आली आहे. संत बाळूमामा मंदिराच्या भोवती भ्रष्ट कारभारांनी हे जे काय जोखड घातले, ही जी काय साखळी घातली आहे, हे जी काय वाघर आहे ती वाघर तुटली पाहिजे. मेंढपाळाच्या हातात, सर्व जात समूहांच्या हातात संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टची सुद्धा सेवा करण्याची संधी आली पाहिजे. यासाठी भविष्यातल्या टोकाच्या संघर्षासाठी तुमची माझी तयारी आहे, याचा संदेश देऊयात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल भांडार हे मनोरंजनाचं माध्यम नाही, परिवर्तनाचं माध्यम आहे. याच्या पाठीशी तुम्ही जितक्या ताकदीनं उभा राहाल तितक्याच ताकदीनं नव्या प्रश्नांना नडता भिडता येणार आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं व्यासपीठ म्हणून बेल भांडारला उभं करूयात. धन्यवाद. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.